नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन बद्दल माहिती घेत होतो. काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन ची डेफिनेशन, काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशनचा जो आपला व्हेरिएबल आहे तो कोणत्या व्हेरिएबल पासून तयार झालेला आहे, कोणत्या डिस्ट्रीब्यूशन वरती तो व्हेरिएबल डिपेंडंट आहे. त्यानंतर आपलं काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशनचं जे PDF आहे त्या PDF कसं डिराइव्ह झालेलं आहे त्याचं डेरिव्हेशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशनचा मीन आणि व्हेरियन्स कसा काढायचा तो पण बघणार आहोत. आता काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशनचा मीन काढत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपलं जे रँडम व्हेरिएबल आहे x ते काय स्क्वेअर डिस्ट्रीब्यूशन फॉलो करते विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्यामुळे मग आपण त्याचं PDF कसं लिहू शकतो तर f of x is equal to 1/2 raised to n by 2 upon gamma n by 2 e raised to minus x by 2 into x raised to n by 2 minus 1, where x is greater than equal to 0 and n is greater than 0 and f of x is equal to 0 otherwise. अशा पद्धतीने आपण त्याचं PDF लिहू शकतो. आपल्याला दुसरी गोष्ट माहिती आहे की मीन इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x, and expected value of x is nothing but, from the definition, integration from minus infinity to infinity x fx dx. हा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ओव्हर होल रेंज ऑफ दॅट व्हेरिएबल into that variable into that PDF of variable. अशा पद्धतीने ती एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ रँडम व्हेरिएबल, एनी रँडम व्हेरिएबलची डेफिनेशन आहे. त्यानुसार आपण ते इन जनरल फॉर्म्युला लिहिला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. मग त्यामध्ये आपण फॉर दिस पर्टिक्युलर डिस्ट्रीब्यूशन f ऑफ x ची व्हॅल्यू पुट केली आणि जे काही इंटिग्रेशनची लिमिट्स आहेत ती लिमिट्स म्हणजे तुमच्या रँडम व्हेरिएबलची जी रेंज आहे ती आपण तिथं पुट केली नेक्स्टला. सो नाव इंटिग्रेशन 0 to infinity x into 1/2 raised to n by 2 upon gamma n by 2 e raised to minus x by 2 x raised to n by 2 minus 1 dx. x is greater than equal to 0, n is greater than 0 हे आपल्याला माहिती आहे. मग यामध्ये एक कॉन्स्टंट टर्म आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर येतील, म्हणजेच 1/2 raised to n by 2 upon gamma n by 2 हे काय झालं, इंटिग्रेशनच्या बाहेर आलं. इंटिग्रेशनमध्ये काय येईल बघा, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to infinity e raised to x by 2 minus x by 2 into x raised to n by 2 plus 1 minus 1. म्हणजे जो x raised to n by 2 minus 1 जो होता आणि इकडचा एक x, त्यामुळे काय झालं, पाया समान आहे, बेस त्यांचा सेम आहे, त्यामुळे त्याच्या पॉवरची ॲडिशन झाली. त्यामुळे ती ॲडिशन आपण कशी स्प्लिट करून लिहिली तर n by 2 plus 1 minus 1 या टाईपमध्ये. त्यामुळे आता जे आपल्याला इंटिग्रेशन ते मिळाले ते इंटिग्रेशन आपण कंपेअर केलं आपल्या स्टँडर्ड रूल बरोबर. इंटिग्रेशन ओव्हर 0 to infinity e raised to minus ax x raised to n minus 1 dx, त्याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, गॅमा n अपॉन a raised to n. अशा पद्धतीने ती व्हॅल्यू आपल्याला मिळते त्या इंटिग्रेशनची. त्यामुळे इथं या इंटिग्रेशनमध्ये आपण जर बघितलं तर a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते बघा, a ची व्हॅल्यू 1/2 मिळते आणि n जो आहे n ची व्हॅल्यू n by 2 plus 1 अशी मिळते. त्यामुळे त्या व्हॅल्यू तिथं पुट करून आपण त्या इंटिग्रेशन बद्दल काय लिहू शकतो, फॉर्म्युला लिहू शकतो डायरेक्टली. इथं आता मी लिहिलंय बघा, a is equal to 1/2 n is equal to n by 2 plus 1. मग त्या इंटिग्रेशन बद्दल काय होणार, आपल्याला इथं एक व्हॅल्यू मिळणार, कॉन्स्टंट टर्म तशीच येईल 1/2 raised to n by 2 upon gamma n by 2 आणि इंटिग्रेशन बद्दल काय येईल, युजिंग
above formula or standard rule, gamma n by 2 plus 1 upon 1/2 raised to n by 2 plus 1. मग आता हे आपण सिम्प्लिफाय जर केलं, खाली सॉल्व केलं तर काय मिळते बघा आपल्याला. गॅमा n बाय 2 प्लस 1 ची व्हॅल्यू म्हणजे काय, तर n बाय 2 इंटू गॅमा n बाय 2. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की गॅमा n इज नथिंग बट n मायनस 1 इंटू गॅमा n मायनस 1 असं असतं. सो आधीची कॉन्स्टंट टर्म जी आहे 1/2 रेज टू n बाय 2 अपॉन गॅमा n बाय 2 तशीच येईल. आणि आपलं जे आन्सर आहे पुढच्या टर्मचं ते आपण स्प्लिट करून न्यूमरेटरला कसं लिहितोय, तर n बाय 2 इंटू गॅमा n बाय 2. आणि जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर पण काय होईल, तिथं तुमच्या पॉवरची ॲडिशन आहे त्यामुळे आपण पॉवर सेपरेट करून लिहू शकतो. 1/2 रेज टू n बाय 2 इंटू 1/2 अशा पद्धतीनं आपण ते तिथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट मग काय होईल बघा, न्यूमरेटरला एक तुमचा गॅमा n बाय 2 आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक गॅमा n बाय 2 आहे, तो कॅन्सल होईल, एकमेकांना कॅन्सल होऊन जातील. त्यानंतर न्यूमरेटरला 1/2 रेज टू n बाय 2 एक आहे आणि डिनॉमिनेटरला 1/2 रेज टू n बाय 2 एक आहे, ते दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील. मग शिल्लक काय राहील, न्यूमरेटरला n बाय 2 शिल्लक राहील आणि डिनॉमिनेटरला 1/2 शिल्लक राहील. त्यामुळं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर असतो, त्यामुळे 2n अपॉन 2 अशा पद्धतीने तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे ते 2 कॅन्सल होऊन आपल्याला मीनची व्हॅल्यू जी मिळेल ती मीनची व्हॅल्यू काय मिळणार आहे, n. सो मीन ऑफ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू n अँड दॅट इज नथिंग बट द डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ दॅट डिस्ट्रीब्युशन. म्हणजे एखादं डिस्ट्रीब्युशन तुमचं जर काय समथिंग 8 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉलो करत असेल तर याचा अर्थ त्याचा मीन सुद्धा काय मिळतोय आपल्याला, तर 8च मिळणार आहे. सो मीन ऑफ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू दी डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ दॅट काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन. नाव we have to find the variance of chi-square distribution. So to find variance, we know the formula of variance, that is equal to expected value of x square minus square of expected value. Also we know that expected value of x square is equal to integration over minus infinity to infinity x square fx dx. So we can put here value of f of x and integration over the range of the variable x. So expected value of x square will be integration 0 to infinity x square into 1/2 raised to n by 2 upon gamma n by 2 x raised to e raised to minus x by 2 into x raised to n by 2 minus 1 into dx. मग यातली परत कॉन्स्टंट टर्म काय होईल आपली, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशनमध्ये कुठल्या टर्म मिळतील, इंटिग्रेशन ओव्हर 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्स बाय 2 आणि एक्स रेस टू n बाय 2 प्लस 2 मायनस 1 इंटू डी एक्स. कारण इकडे एक एक्स स्क्वेअर आहे, तिकडे एक्स रेस टू n बाय 2 मायनस 1 आहे, त्यामुळे त्यांची काय होईल, पॉवरची ॲडिशन होईल आणि ते पॉवरची ॲडिशन आपण ॲडजस्टमेंट करून तशी लिहिली, n बाय 2 प्लस 1 मायनस 1 n बाय 2 प्लस 2 मायनस 1 अशा पद्धतीने आपण ती एक्सची पॉवर लिहिली. आता मग ही जे इंटिग्रेशन आपल्याला जे आहे ते इंटिग्रेशन मी काय केलं, कंपेअर केलं स्टँडर्ड रूल बरोबर. मग आता जो स्टँडर्ड रूल वापरलेला आहे आपण कंपेअरिंगसाठी तोच इथं आपण वापरतो. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस ए एक्स रेस टू n मायनस 1 डी एक्स इज इक्वल टू gamma n upon a raised to n. So here by comparison we can get a is equal to 1/2 and n is equal to n by 2 plus 2. अशा पद्धतीने आपल्याला त्या a आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या. मग काय करणार आपण इंटिग्रेशन बद्दल, instead of that integration we can put the value of that integration which we can get from above standard rule. So constant term will remain as it is 1/2 raised to n by 2 upon
gamma n by 2, and the value of integration will be written as gamma n by 2 plus 2 upon 1/2 raised to n by 2 plus 2. So after simplifying that, constant term will be remain as it is. I can simplify only the value of integration, that is gamma n by 2 will be written as n by 2 plus 1 into n by 2 into gamma n by 2, and denominator will be written as 1/2 raised to n by 2 into 1/2 raised to 2. So there is 1/2 raised to n by 2 in the numerator and also in the denominator, so that will be get cancelled. Also there is a gamma n by 2 in the numerator and gamma n by 2 in the denominator also, so that will also get cancelled. Then after simplifying, n by 2 plus 1 will be the n plus 2 by 2, and n by 2 will be as it is, divided by the square of 1/2 is equal to 1 by 4. So after solving this, denominator of the numerator term is 4 and denominator of denominator term is also 4, so that will be get cancelled, and the value of expected value of x square will be n into n plus 2. So now I have to find the variance of variance of our random variable x, and that is nothing but expected value of x square minus square of expected value. So I will put the values of expected value of x square and expected value of x as shown here, n into n plus 2 minus n square. So multiplying n with n plus 2, I will get n square plus 2n, and minus n square will be as it is. So n square and n square will be get cancelled and variance will be 2n. Hence the variance of chi-square distribution is equal to the twice of its degrees of freedom or twice of its mean. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपला जो व्हेरियन्स आहे तो व्हेरियन्स काय आहे, तुमच्या डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या डबल आहे, ट्वाइस, 2 times of the degrees of freedom, which is nothing but the 2 times of mean of the distribution, or double to the mean of the distribution. So in this way we have derived the mean and the variance of a chi-square distribution. If you will asked a question in multiple choice questions that x follows a chi-square distribution with 9 degrees of freedom, then what will be the variance of the distribution? Then you can use the formula of variance, that is twice n, and you can find out the variance. So here in our question there is a n degrees of freedom is 9, so 2 into 9, that is 18. 18 is the variance for the given problem. So here our degrees of freedom plays important role while finding the mean and variance, measure of central tendency and measure of dispersion. To find measure of central tendency and measure of dispersion, we need degrees of freedom of that exact sampling distribution, that is chi-square distribution. So degrees of freedoms are most important in the exact sampling distribution, because all the things are depends on that degrees of freedom. So and that's why
these distributions are called as a exact sampling distribution, because all the things are depends on what is your sample. तुमचं सॅम्पल काय आहे त्याच्यावरती, किती आहे, काय आहे म्हणण्यापेक्षा किती आहे, त्याची साईज काय, त्याच्यावरनं तुमच्या बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. डिग्रीज ऑफ फ्रीडम अवलंबून असते आणि डिग्रीज ऑफ फ्रीडमवरती बाकीच्या सगळ्या टर्म्स अवलंबून असतात. सो हिअर size of a sample is most important in case of exact sampling distribution. So for today's lecture we are going to stop here. In next lecture we will see the next part. So for today we are going to stop. So thank you.